दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:08 ते 27 फेब्रुवारी रोजी 8:54 पर्यंत आहे. पूजा मुहूर्त पाहिले तर महाशिवरात्री बुधवार 26 फेब्रुवारी रोजी आहे. महाशिवरात्रीचे उपवास आणि पूजा आपल्याला याच दिवशी करायची आहे. बघा, आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवांची जी काही सेवा वर्षभरामध्ये करतो, जे व्रतवैकल्य करतो, त्या सगळ्यांचा वृत्तांत पुण्य आपल्याला या एका महाशिवरात्रीच्या व्रतामुळे आपल्याला जे काही पुण्य आहे ते आपल्याला ह्या एकाच उपवासामुळे प्राप्त होते. आणि म्हणूनच महाशिवरात्री ही आवर्जून महाशिवरात्रीचं हे जे व्रत आहे हे सर्वांनी आवर्जून करायचं असते. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्री व्रताबद्दल काही नियम, अटी हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पूजा कशी करावी या संदर्भात काही माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी वर्षा माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत करते आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करोत अशी स्वामीचरणी प्रार्थना करून मी या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे. महाशिवरात्रीचं व्रत हे सर्वांनी आवर्जून करावे. बघा, ज्या मुलामुलींचे विवाह होण्यामध्ये काही अडचणी येत असतील किंवा काहींना मनासारखा जोडीदार मिळत नसेल तर त्या अशा काही मुलामुलींनी हे व्रत आवर्जून करायचा प्रयत्न करायचा आहे. बघा, त्याचबरोबर सौभाग्यवती महिलांना आपलं सौभाग्य अखंड व्हावं म्हणून सुद्धा हे व्रत आवर्जून करायचं आहे. 26 फेब्रुवारी रोजी आपल्याला महाशिवरात्रीचं हे जे व्रत आहे ते करायचं आहे. आणि महाशिवरात्रीचं व्रत हे आपण दुसऱ्या दिवशी अर्थात गुरुवारी 27 फेब्रुवारी रोजी आपल्याला ते सोडायचं असतं. बघा, महाशिवरात्रीचं व्रत घरातील प्रत्येकाने करावं. बघा, महादेव हे आपले फार भोले आहेत आणि असं म्हटलं जातं की महादेवांच्या पिंडीवर अगदी साधं जलाचा अभिषेक जरी केला तरी महादेव आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात. बघा, महाशिवरात्रीचे काही नियम आहेत. महाशिवरात्री उपवासाचे काही नियम आहेत, तर तेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आपल्याला स्नान करायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी गंगा स्नानाला सुद्धा फार महत्त्व आहे. गंगा स्नान करण्यास जमणार नसेल तर आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आपल्याला या दिवशी स्नान करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी काळे कपडे परिधान करायचे नाही आहे. बरं, आपल्याला उपवासाचे इच्छित फळ मिळवायचं असेल तर हा उपवास आपल्याला फक्त फलाहार करून करायचा आहे. बघा, काही लोकांना जर फक्त फलाहार करून उपवास करणं शक्य नसेल तर त्यांनी फराळ केला तरी सुद्धा चालणार आहे. फक्त सेवाभाव हा महत्त्वाचा. मनोभावाने केलेली कोणतीही सेवा ही शेवटी फळतेच. त्याचबरोबर कांदा, लसूण, मांसाहार यासारखे तामसिक पदार्थांचं सेवन आपल्याला या दिवशी करायचं नाहीये. भलेही तुम्ही उपवास पकडा किंवा नका पकडू, पण या दिवशी आपल्याला या कोणत्याच गोष्टींचं सेवन करायचं नाही आहे. उपवासाच्या दिवशी आपल्याला दिवसभर भगवान शिवांची मनोभावाने आराधना करायची आहे. या दिवशी महामृत्युंजय मंत्र, त्याचबरोबर रुद्राभिषेक यासारख्या ज्या सेवा आहेत त्या आपल्याला दिवसभरात केव्हाही केल्या तरी सुद्धा चालणार आहे. यामुळे आपल्या आयुष्यातले दुःख संकट दूर होतात. व्रताच्या दिवशी दिवसा आपल्याला झोपायचं नाही आहे.
शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने आपल्याला व्रताचं फळ हे पूर्ण मिळत नाही. पण ज्यांना काही शारीरिक त्रास असेल ते झोपलेत किंवा ते झोपू शकतात. बघा, महाशिवरात्रीचं व्रत काही जण हे निर्जळ म्हणजे काहीही न खाता पिता करतात. पण आपल्या इच्छाशक्तीनुसार, शारीरिक क्षमतेनुसार हे व्रत करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता. बघा, महादेवांच्या पूजेमध्ये तुळस पूर्णपणे वज्र आहे. त्यामुळे तुळस आपण कधीही पिंडीवरती वाहत नाही. तुळशीमध्ये महादेवांची पिंड ही अजिबात ठेवायची नाही आहे. त्याचबरोबर चाफ्यांची फुले, केवड्याची फुले, केतकीची फुले अजिबात वाहायची नाही आहेत. महादेवांच्या पूजेमध्ये या सर्व गोष्टी वज्र केलेल्या आहेत. आता बघा, गर्भवती स्त्रियांनी हे व्रत केलं नाही तरी सुद्धा चालणार आहे. बघा, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे व्रत करू शकता, पण फराळ करून शक्यतो करा. कारण उपाशी राहून पोटातल्या जीवाला त्रास देऊन ह्या व्रताचं फळ प्राप्त होईल का? तर त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी शक्यतो फराळ करून हे व्रत केलं तरी सुद्धा चालणार आहे. बघा, उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडण तंटा करायचा नाहीये, कोणाची निंदा नालस्ती करायची नाहीये, खोटे बोलायचं नाहीये, दुसऱ्यांचं मन दुखवलं जाईल असं भाष्य ही सुद्धा या दिवसभरात आपल्याला करायचं नाहीये. बघा, आपलं आचरण हे केवळ सात्विक ठेवायचा प्रयत्न या दिवशी करायचा आहे. बघा, शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याचं अतिशय महत्त्व आहे. रात्री जागरण करून भगवान शिवांची पूजा, मंत्र जप केला जातो. रात्री जागरण करून शिवांची पूजा केल्याने या व्रताचं फळ आपल्याला दुप्पट पटीने मिळते. आता बघा, ज्यांना मासिक पाळी आली असेल तर अशा स्त्रियांनी फक्त व्रत करायचं आहे, पूजा करायला त्यांना जमणार नाहीये. बघा, फक्त व्रत करून मनोमन तुम्ही अगदी भगवान शिवांची आराधना केली तरी सुद्धा चालणार आहे. शेवटी सेवाभाव महत्वाचा. काही ठिकाणी उपवासाच्या दिवशी भगर खाल्ली जाते, तर काही ठिकाणी भगर खाल्ली जात नाही. तर सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये. बरं, उपवासाच्या दिवशी सोमवारी किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी शक्यतो केस धुवू नयेत. जीवनात यश, समृद्धी, शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवांना बेलपत्र, धतुराचं फळ, कच्चे दूध, पंचामृत, उसाचा रस, चंदन हे अर्पण करावे. या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेल्या मिठाई, खीर हे सुद्धा आपण भगवान शिवांना अर्पण करू शकतो. तसंच पार्वती मातेला शृंगाराचे जे साहित्य आहेत ते या दिवशी अर्पण करावे. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण भगवान शिवांची पूजा ही 4ही प्रहारामध्ये करू शकतो. ती अत्यंत शुभ मानली जाते. पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. जे भगवान शिवांचे भक्त आहेत त्यांना जर रुद्राक्ष घालायचा असेल तर हा दिवस खूप लाभदायक आहे. त्या दिवशी तुम्ही रुद्राभिषेक करून रुद्राक्ष गळ्यामध्ये धारण करू शकता. बघा, ज्यांना संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकरांची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे फळ तुम्हाला मिळते. संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते. बघा, केवडा, चंपा यांसारखी फुले आपल्याला अर्पण करायची नाही आहेत. भगवान शंकराने यांना शाप दिला आहे अशी पूर्वीपासून म्हटलेली मान्यता आहे. या पूजेदरम्यान भाविकांनी कधीही कुंकूचा टिलक लावायचा नाहीये किंवा लावू नये. याऐवजी आपण चंदनाचा टिलक करू शकतो. पांढरे फुलं आपल्याला भगवान शंकरांना अर्पण करायची आहेत. त्याचबरोबर भगवान शंकरांचा उपवास हा आपण श्रद्धेसाठी करतो आणि त्यामुळे ज्या भक्तांना काही शारीरिक त्रास असेल, एक्झाम्पल मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्या
असतील तर त्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने हा उपवास धरला तरी चालणार आहे. बघा, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. ओम नमः शिवाय.